तळ कोकणामध्ये रात्री अनेक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या। त्यात आधीच लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 525 गावांमध्ये भातशेतीचं 4338 हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं असून 17172 शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी पंचनामे केलेले आहेत, तर काही ठिकाणी अजूनही पंचनामे सुरू आहेत। जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस सुरूच असून या पावसामुळे भात पिकाचं अतोनात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून गेलाय। सिंधुदुर्गात लांबलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भात शेती उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। मी सध्या सिंधुदुर्गातील मुंबई गोवा मार्गानजीक कुडामध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर अद्यापही शेतकरी लांबलेल्या पावसामुळे त्यांची भात कापणी जी आहे ती देखील लांबलेली नाही। आता शेतकरी भात कापणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं पाहायला मिळतंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणतः 4338 हेक्टर क्षेत्र जे आहे ते बाधित झालेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं असेल तर कृषी विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल यांच्या अंतर्गत हे जे पंचनामे आहेत ते करण्यात आलेले आहेत। ही जी आकडेवारी आहे ही 31 ऑक्टोबर पर्यंतची आकडेवारी आहे। त्यानंतर देखील पाऊस जो आहे तो लांबलेला होता, त्यामुळे त्यानंतरचे जे पंचनामे आहेत ते अद्यापही सुरू आहेत। मात्र आतापर्यंतची आकडेवारी आलेली आहे त्यामध्ये 17172 शेतकरी जे आहेत ते बाधित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग।